सगळं हळूवार, शांत भासू लागतं. निर्मितीचा अर्थ जवळून अनुभवता येतो. निसर्गामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी नव्याने नावारूपास येत असतात, निर्माण होत असतात. पण आपण मात्र तिथेच आणि तसेच असतो, स्वतःमध्ये गुंग. स्वतःमध्ये गुंग असं म्हणण्यापेक्षा ज्या दुःखांमध्ये, दुखण्यांमध्ये, किरकिरीमध्ये, कटकटीमध्ये गुंग असतो. आपल्याला ना गरज आहे एक्सपोजरची, कम्फर्ट झोन सोडण्याची, थोडं स्वतःवर दया करण्याची आणि हे किचकट वागणं थांबवण्याची. ही रटाळवाणी दिनचर्या सोडून आपण अनेक नव्या गोष्टींचा अनुभव घेऊयात आपल्या आसपास. मग आपण भलेही जगाच्या पाठीवर कोणत्याही ठिकाणी असू, कोणत्याही टोकावरती कोणत्याही कोपऱ्यात असू, आपल्या आजूबाजूला काहीतरी छान अनुभव घेण्यासारख्या गोष्टी असतात, काही ठिकाणं असतात ज्यांना आपण अनुभवू शकतो. आपल्या समोर असलेलं कोणतंही काम फक्त शारीरिकदृष्ट्या न करता मानसिक आणि भावनिक दृष्ट्या देखील आपण त्या कामामध्ये इन्व्हॉल्व झालं पाहिजे. आणि असं करायला आपण शिकलोत, की मग जीवनामध्ये लय यायला सुरुवात होते. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. मी काउन्सिलर आहे आणि स्वीकार माइंड केअरची सहसंस्थापिका. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलत असतो. खरं तर ना, जीवन हे वर्तमानात आहे, आत्ताच्या या क्षणामध्ये आहे आणि आपल्या आनंदामध्ये नेहमीच आपण स्वतः आड येत असतो. लग्नाच्या आधी फक्त शाळा, कॉलेज, नोकरी, अ, लिखाण करणे, वाचन करणे, एका माझ्या माझ्या तेवढ्याच्याच झोनमध्ये मी होते. लग्नानंतर आम्ही भरपूर फिरायला लागलो, भरपूर गोष्टींचा अनुभव घ्यायला लागलो, अनेक माणसांना भेटायला लागलो, अनेक ठिकाणचं कल्चर बघायला लागलो. हां, लग्न आधी देखील मी फिरायचे. पण त्यावेळेला आपण पूर्णपणे आपल्या कुटुंबावरती डिपेंडंट असतो. आपण कोणतीच जबाबदारी घेत नाही. पण ज्यावेळेला लग्नानंतर आपण फिरतो, त्यावेळेला आपलं वय वाढलेलं असतं. आपल्याला अ, अनेक गोष्टी स्वतःहून करायच्या असतात. थोडीशी मॅच्युरिटी आपल्याला आलेली असते आणि मग कुठेतरी एक जगण्यात लय आलेली असल्यामुळं ना, फिरण्यामध्ये पण अनेक वेगवेगळ्या गोष्टी शोधायला आम्ही लागलो किंवा अ, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मेडिटेशन करणं, तिथले आवाज, तिथले अनुभव, त्या गोष्टींचं तिथल्या रंगांचं, तिथल्या निसर्गाचं जवळून निरीक्षण करणं, जास्त वेळ तिथं घालवणं, आवर्जून त्या ठिकाणाचा अभ्यास करणं, या सगळ्या गोष्टी नंतर-नंतर करायला लागले. आणि मग या प्रवासामधून मला एक गोष्ट लक्षात आली, की जीवनाचा खरा आनंद वर्तमानात आहे. काल काय झालं किंवा उद्या काय होणार आहे यावरती काहीच डिपेंड नाहीये. काल जे झालं ते आज पूर्णपणे बदलू शकतं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलू शकतं आणि आज जे आहे ते उद्या नसू शकतं किंवा ह्याहून जास्त असू शकतं. आपल्याला माहीत नाहीये. आपल्याला काय माहिती तर आत्ताचा क्षण, आत्ताची ही वेळ हे इतकंच आपल्यासमोर आहे. आणि जर आपण त्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकत नसू किंवा तो आनंद घेण्यासाठी स्वतःला तयार करू शकत नसू किंवा तो आनंद घेण्यासाठी ते महत्वाचं आहे, तो आनंद घेणं गरजेचं आहे, हे आपल्याला जर माहीतच नसेल, तर मग आपल्या जगण्यात काही अर्थच नाहीये. अगदी क्षण आणि क्षण जगायचा. प्रत्येक क्षण जगायचा म्हणजे काय? तर एक उदाहरणच द्यायचं झालं, तर आपण अंघोळीच्या पाण्याचा बऱ्याचदा गिझर ऑन करतो आणि 10 मिनिटं पाणी तापेपर्यंत आपण उगाचच काहीतरी इकडे-तिकडे टाईमपास करतो. पण तीच 10 मिनिटं जर आपण कृतज्ञता लिहिण्यामध्ये किंवा खिडकीतून एखाद्या झाडाचं, आकाशाचं निरीक्षण करण्यामध्ये घालवली तर, बागेमध्ये फेरफटका मारण्यामध्ये घालवली तर, एखादं सुंदर गाणं ऐकण्यामध्ये, मेडिटेशन करण्यामध्ये ती 10 मिनिटं घालवली तर, बऱ्याचदा आपण मोबाईल स्क्रोल करतो किंवा निरर्थक काहीतरी काम करतो, की ज्या कामाचा गरजही नसते आणि ते काम आपल्याला काही म्हणजे अँक्झायटी शिवाय किंवा त्रासाशिवाय दुसरं काहीच देऊन जाणार नसतं. आणि ते केलं नसलं ना तरीही चालतं. अशी बरीचशी कामं असतात त्यामध्ये आपण खूप वेळ वाया घालवत असतो. आणि अशी बरीचशी कामं असतात जी केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये खूप मोठे बदल होत असतात. पण आपण ती करत नसतो किंवा ती केली पाहिजेत याचा अवेअरनेसच आपल्याला नसतो. ऑफिसचा प्रवास करत असताना, ऑफिसला जात असताना अ, काहीतरी टू डू लिस्ट बनवणे म्हणा किंवा छान एखादं गाणं ऐकणे, एखादा पॉडकास्ट, एखादी बुक समरी ऐकणे किंवा ऑफिसवरून परत येत असताना.
आज दिवसभरामध्ये मी काय शिकले? आज माझ्याकडून कोणत्या चुका झाल्या आहेत का? त्या मला पुन्हा रिपीट करायच्या नाहीयेत. त्या न करण्यासाठी मी काय करू शकते? किंवा आज मी कोणती चांगली कामं केली? ह्या गोष्टी आपण लिहू शकतो. हल्ली आपण मोबाईलमध्ये सुद्धा टायपिंग करून लिखाण करू शकतो. हे आहे आत्मपरीक्षण. स्वतःला प्रश्न विचारणे, स्वतःला ॲप्रिशिएट करणे, स्वतः कुठे चुकतोय का? का चुकतोय? मग समोरचा व्यक्ती आपल्याशी असा का वागतोय? किंवा आपल्याकडून ही चूक वारंवार का होतीये? आपण स्वतःमध्ये काय बदललं पाहिजे? कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे आपल्याला माहिती असतं आणि आपण अभिमानाने ते सांगत असतो, की हे मी करतच नाही. हे माझ्याकडून होतच नाही. का? आपल्याला तो अभिमान का आहे? नाही, चुकीचं आहे हे. आपण शांत बसलं पाहिजे. आपल्या वेळेचं नियोजन केलं पाहिजे. जर आपल्याला एक त्रास होत असेल, तर आपण तो त्रास त्या त्रासावरती मात करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. आपण प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो. प्रत्येक फेजचा आनंद घेऊ शकतो. ती जीवनातली फेज मग नकारात्मक असली, निगेटिव्ह असली, कितीही मोठं संकट आलं असलं, तरीही त्या संकटामध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं, परमेश्वरावरती, या ब्रह्मांडावरती विश्वास ठेवणं आणि तिथं काहीतरी स्वतःसाठी प्रयत्न करणं, हे देखील वर्तमानात राहणंच आहे. नाहीतर मग मागं असं होतं, मग असं कसं झालं किंवा आता असं झालंय तर पुढं काय होईल? या गोष्टींचा विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये. सतत तुलना, तक्रारी हेच जर आपण करत राहिलो, तर शेवटच्या श्वासापर्यंत आपण तेच करत राहणार आहोत. ते एक डबकं असतं आणि त्या डबक्याच्या बाहेर काहीतरी वेगळं आयुष्य आहे, याची कल्पनाच आपण करत नाही. म्हणजे इतकं कसं आपण असे राहू शकतो. प्रत्येकाने किती सुंदर ह्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. आपण जन्माला आलेलो आहोत. आपण इतक्या छान ठिकाणी जन्म घेतलाय. हे किती सुंदर विश्व आहे. हा किती सुंदर निसर्ग आहे आणि त्याचा आपण का नाही आनंद घेऊ शकत? का आपण आपल्या घराजवळची झाडं शोधून काढू शकत अशी, की जिथं गेल्यानंतर छान वाटेल किंवा झाडांचे आकार आपल्या खिडकीतून, बाल्कनीमधून आपल्याला दिसतील, आकाशाचे आकार आपल्याला दिसतील, सूर्यास्ताचे रंग आपल्याला दिसतील. या गोष्टींचं ऑब्झर्वेशन आपण करतच नाही. आपण त्या क्षणाचा आनंदच नाही घेत. उगाचच त्रागा आपण करत असतो आणि ज्याला काहीच अर्थ नसतो. आपण उगाच अझम्पशन्स करत असतो. हे असं झालं असेल, ते तसं झालं असेल, यांच्यामुळे तसं झालं असेल, हे झालं म्हणून ते झालं, ते झालं म्हणून हे झालं. ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये स्वतःची शांतता कुठे आहे? म्हणजे सतत किर, 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 हे नाही मिळालं, ते नाही मिळालं. ठीक आहे, आपण करतोय मान्य आहे. मग आपण करतोय याचा जर आपल्याला आनंद असेल, तर जे मिळत नाहीये त्याच्यामध्ये काय दुःख आहे? आणि का? कशासाठी? जर परमेश्वराने आपल्याला इतकं सुंदर शरीर दिलेलं असेल, तर आपण त्याचा किती छान वापर करून घेऊ शकतो आणि त्याच्या थ्रू आपण किती वेगवेगळे अनुभव घेऊ शकतो. तो त्रागा, त्या तक्रारी, ती सततची किरकिर, छोट्या-छोट्या गोष्टींवरचा त्रागा, हे आपल्याला आपल्या आयुष्यभराची सोबती करायचे आहेत का? सोडून देणं, नाही म्हणणं, आनंदी राहणं, स्वच्छ निखळ विचार मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं, चांगल्या-चांगल्या गोष्टींचं निरीक्षण करणं, वेगवेगळ्या लोकांना भेटणं, त्यांच्या जीवनामध्ये काय चाललंय, त्यांची किती मोठी दुःख आहेत हे जाणून घेणं, हा आपल्याला आयुष्याचा सोबती करायचा आहे. असे 2 मार्ग आपल्यासोबत आहेत. कोणता मार्ग स्वीकारायचा ते आपल्या हातात आहे. जगातली सर्वात आनंदी मनोवृत्तीची व्यक्ती जर आपल्याला व्हायचं असेल ना, तर आपल्याला आनंद वेचायला शिकायला हवं. एक 8 दिवस स्वतःला असं प्रॉमिस करूयात, की आपण कोणतीच तक्रार नाही करणार. आपल्या समोर आपण स्वतः जे मिळवलेलं आहे आणि जी गोष्ट आपल्या समोर आपण मिळवू शकतोय आणि ती सोडून आपल्याला जर इकडून काहीतरी मिळालं असतं, तिकडून काहीतरी मिळालं असतं, हा विचार करत आपण बसलोय, तर आपल्या कॅपॅबिलिटीचा, आपण मिळवलेल्या गोष्टीचा आपण किती अपमान करतोय. त्या गोष्टीचा आनंद आपण नाही घेऊ शकत आहे किंवा आपण उगाचच तुलना करतोय किंवा आपण जे काही करतोय ते समोरच्याला दाखवण्यासाठी किंवा समोरच्याला कमी ठरवण्यासाठी जर आपण ते करत असू, तर मग कुठेतरी चुकतंय, कुठेतरी आपले विचार चुकतायत. कारण समोरच्या व्यक्तीला त्याचा काहीच फरक पडत नाही. तो साध्या झोपडीमध्ये देखील खुश असतो. पण आपण इतक्या सगळ्या गोष्टींचा शो ऑफ करत असतो. उगाचच शो ऑफ करत असतो, की हे बघा, ते बघा, असं बघा, माझं असं, माझं तसं. त्याला समोरच्या व्यक्तीला काही त्याच्याशी घेणं-देणं नसतं. नुकसान आपलं होत असतं आणि आपलं आयुष्य ते प्रूफ करण्यातच जातं. मला म्हणायचं आहे, की आपलं जीवन, आपलं व्यक्तिमत्व, आपल्या सगळ्या गोष्टी समोरच्या व्यक्तीला एक्सप्लेन करण्यासाठी, दाखवण्यासाठी का बोलाव्या लागतात किंवा का दाखवाव्या लागतात? ते आपोआपच समोरच्याला दिसेल ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या व्यक्तीचा हेवा वाटतो माहिती एका आनंदी, चांगल्या, निरोगी मनस्थितीच्या व्यक्तीला?
जो व्यक्ती स्वतः आनंदामध्ये आहे, मग त्याच्यावर कशीही परिस्थिती आली तरीही तो स्वतःचा मार्ग काढतोय, तो आनंदी आहे. त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर एका निरोगी मनस्थितीच्या व्यक्तीला त्याचं कौतुक वाटतं, त्याचा हेवा वाटतो आणि त्याला खूप छान आशीर्वाद, खूप छान प्रेम द्यावंसं वाटतं. सतत तुलना करणाऱ्या व्यक्ती कोणालाच आवडत नाहीत. ते कुठेतरी एका पॉइंटला इरिटेट होऊन जातो आपण त्यांच्यासोबत राहणं किंवा त्यांच्यासोबतचं त्यांचा जो सहवास असतो तो इरिटेटिंग असतो. हा ही आनंदी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला मुद्दाम समोरच्याचं कौतुक करायला शिकायला हवं. स्वतःचं कौतुक करायला आपण करतच असतो, पण मुद्दाम समोरच्या व्यक्तीमध्ये आनंद शोधणं किंवा समोरच्या जरी आपल्याकडे भरपूर असलं, तरी देखील समोरच्या व्यक्तीकडे आपल्यापेक्षा कमी आहे, पण तरीही आपल्याला त्याचा मनापासून कौतुक करणं किंवा त्याला मनापासून आनंद देणं, त्याला काहीतरी अनुभव देणं, हे जेव्हा आपल्याला करता येईल ना, त्यावेळेला आपल्या इतकं भारी आयुष्य कोणाचंच नसेल. आणि प्लीज, की आपण सगळेजणच ना, स्वतःबद्दलही छान विचार करूयात आणि समोरच्या व्यक्तीबद्दलही चांगलाच विचार करूयात. सगळ्या बाबतीत म्हणजे बऱ्याचदा माझ्याही बाबतीत असं होतं, की निगेटिव्ह विचार जरा येतात, की कोणीतरी प्रवास करत असेल, तर मग अरे, व्यवस्थित जातील ना किंवा लहान मुलं असतील, तर ती पडतील का? त्यांना लागेल का? किंवा काही जरी ताप आला किंवा थोडं काहीतरी त्रास व्हायला लागला, तर अरे बापरे! खूप मोठं काहीतरी झालं असेल. असं होतं, होत नाही असं नाही. पण त्या झोनमध्येच आपण राहतोय का? का आपण स्वतःचं लक्ष डायव्हर्ट करतोय? आपण आपल्या विचारांना विश्वास देतोय, की नाही असं काही होणार नाहीये. हे जे निगेटिव्ह विचार येऊन गेलेत किंवा हे जे काळजीचे विचार येऊन गेलेत, याच्या पलीकडे जाऊन सगळं छान होणार आहे, सगळं उत्तमच आहे. हा एक विश्वास जेव्हा आपण स्वतःला देतो, ब्रह्मांडामध्ये सोडतो, परमेश्वराच्या शक्तीवरती विश्वास ठेवतो, की तो काही वाईट होऊ देणार नाही. त्यावेळेला वर्तमानाचा आनंद घ्यायला आपण शिकलेलो असतो. आणि हे प्रत्येकाने अनुभवावं. कारण हे जे आयुष्य आहे ना, की प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येणं आणि तक्रारी न करता अनेक अनुभव म्हणजे अगदी चहा करतानाचा अनुभव असेल किंवा खिडकीतून बाहेर बघतानाचा अनुभव असेल, हे जे अनुभव आपण घेत असतो ना, हे अनुभव घेता येणं, त्या क्षणाचा आनंद मिळवता येणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे खूप मोठं यश आहे आणि ते प्रत्येक जण आपण डिझर्व्ह करतो. म्हणून यासाठी आपण सदैव प्रयत्नात राहूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद, खूप कृतज्ञता. मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन छान विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.